नमस्कार दोस्तांनो, इली बरं का आपली म्हैस. काय खायना राव कोचंबल्यागत झाली तुम्हाला सांगतो. लय अपघात झाली रात्रभर तिची तुम्हाला सांगतो. लवकर तिची डिलिव्हरी झाली ना या आबदली मुलकाची तुम्हाला सांगतो. काही वाळलं सुद्धा खायना म्हणजे एवढी आंबली काल दिवसभरात. ही मानायला तो का तिचं ते नाईट उठलं होतं. काल डॉक्टर बोलवून इंजेक्शन दिली 2-3. तो पाणले मलम लावला. आता ती पांढरं दिसतंय ती. रात्री विहिली बघा पाठची जेव्हा मी रात्रीचीच बघा 2-2:30च्या दरम्यान बघा रेडी झाली आपल्या म्हशीला. म्हशीत वाढ झाली बघा आपल्या. कसं झोपलंय बघा निवांत झोपलं या. रेडी झाली नवीन म्हशीत आपल्या वाढ झाली हो. पहिली आपली 8 होती रेड्या बिड्या सगळ्या 9 झाली आता एकूण टोटल. त्यातली एक कमी करायची 1 महिन्या 2 महिन्यानं म्हणतोय मी तसं. बरं आता बघू आता पुढच्या पुढं कारण लय झाली म्हशी 8-9. अजून एक म्हैस हाई आहे झालेली. काय होतंय आता काय नाही कोणाला. रेड्यात आता बारक्या सांभाळायला चांगल्या मोठ्या होती ती एक रेडी गाप जायची राहिली या खरोज खायला. मग सगळ्यांनी कोण येतंय खरोज खायला. आता जाऊन आलो बघा काकू आहे तिकडं बायडा काकू आहे तिकडं जाऊन आलो. किटली गच्च भरून चिकन नेऊन दिलं. काय आमच्या घरी ठेवला इथं शिजवलाय गोळ हे टाकून शिजवला या. काकूला एक किटली गच्च भरून दिले. मग काकून त्या किटली धुवून हे बाजरी दिली त्यात म्हशीला. घुगऱ्या शिजवायची आता 8 रोज म्हशीला जरा घुगऱ्या कंबर भरूस तर जरा बाजरी शिजवून घालायची. गण संपली बघा. आता एवढ्याच पेंड्या राहिली आपल्या. पूर्ण ह्याकडंच त्याकडं त्या डाबापासून इथवर जी वैर होती पूर्ण संपली. आता ही एवढी गंज राहिली आहे बघा. ह्या 600 वड्या. बर आबा म्हणतोय वड्या करायची इथे बघा. का 6 महिने खातोय. सोमवार आहे आज तुम्हाला सांगतो माझा. सोमवार म्हणजे आता श्रावणीच धरली 1 महिना पूर्ण आता श्रावणी. का धरतोयस तू माझ्यागत का कट काढतोयस लगा. सोमवार इतिहासाचा सोमवार आहे. श्रावणाची सुरुवात सोमवार शेवट सोमवार 5 सोमवार परत सोमवार धरती पण श्रावणी काय महिनाभर धरतोयस. काय धरतोय धरायचं असलं तर बोलत जाऊ नको. सोमवार धर आपला. तुझ्या नाही श्रावणी येळभर जनावरांकडे इकडे तिकडे भोका लागायची. मी धरणार आहे बघा श्रावणी आपली. डोळ्याला माझ्या रांजणवाडीच उठली राव का इथं कड्याला. इथं 2-3 महिन्यातनं रांजणवाडीच उठते. का बानगड होते कोणा जरा. रांजणवाडी उठली आहे सारखं दुखतंय असं डोळा. काय करावं उपाय असला तर सांगा काय करायचं. रांजणाचा काट म्हणते रांजणच राहिलं नाही. सगळं खल्लास झालं रांजण. सगळं टोटल रांजण खल्लास झालं बघा. पहिलं कसं होतं रांजणाचा काट लावला उघडून ही होयाचं. पण आता रांजणच राहिलं नाही. तर सगळी माणसंच बदलली म्हणल्यानं आता काय. एवढी लाकडं फडलेली सकाळी खरो शिजवायला. गॅस संपलाय काय करायचं आहे. मग यातली काय नाही चुलीकडं. मग ही एवढी फोडली ती अजून एक फोडायला राहिलं इथं. त्यांना दिली फोडून. गॅस संपलाय आज गॅसची गाडी येईल. ती गाडी आल्यावर गॅस आणायचा आहे भरून. अजून जळणार ना ग काय ना ग म्हणते ती तुम्हाला सांगतो. पहिली आय आमची जळणं मुलकाची आणायचं. आता तुम्हाला सांगतो बसती निवांत काम करत नाही ती काय करत नाही ती अजिबात. जळान आणायचं म्हणलं का आणत नाही ती. मोकळ्या वेळात जळान काटोक आणून असलं ठेवा असलं काय नाही. अरे आबा झाली का नाही आंघोळ. झाली का. होय काय पाऊस येणार तुमच्याकडे हाय का नाही पाऊस. सोमवार कोणी धरला सांगा दोस्तानो. तुमच्याकडे सोमवार कोणी धरलाय. श्रावणी कोणी धरली आहे. आज महादेवाला जावा सगळ्यांनी महादेवाला जावा. दर्शन घ्या महादेवाचं.
उपवास धरा सोमवारचा. उपवास पाहिजेलच तसं हो, महिनाभर आपलं खरं तसं शरीर उपाशीच पाहिजे. एक टाइम जेवण आपलं आणि एक टाइम उपाशी, त्याशिवाय शरीर चांगलं राहत नाही. ऊन पडायला लागलं बघा आमच्याकडे आजच्या बसनं. पाऊस तर कुठं. पुण्या मुंबईला महापूर आलेला. अरे तिकडं पुण्या मुंबईला येऊन काय करायचं भावा, आपल्याकडे नाही. आता ही बाजरी एवढ्या रंगात आली, ते पाऊस नाही पडणं का जळून जायच्या, काय करायचं आहे. पाणी पाहिजे तुम्हाला सांगतो. पाणी आहे तर सगळं जीवन आहे. पाण्यावर सगळ्याच गोष्टी आहेत. माणूस पाण्यावर आहे, जनावर पाण्यावर आहे, पक्षी प्राण्यावर जायचं पाण्यावरच, सगळं जीवनच पाण्यावर आहे बघा. पाणी नसेल तर मरतेच माणूस. पाऊस पाहिजे. निसर्गाची कृपा आहे तर सगळं आहे बघा आपल्यावर. निसर्गानं पाठ फिरवली का आपण झिरो झालो. आमच्यात तुम्हाला सांगतो रेड्या जास्त होत नाहीत, पण रेड्या जास्त होती त्या, त्यामुळं म्हशीत आमच्या वाढ होत चालली या. 9 म्हशी झाल्या बघा टोटल. आता 8 होते, आता 1 भर झाली, 9 झाल्या. एका म्हशीनं भर टाकली आपल्याला त्यात. आता एक म्हैस आता दीड महिन्याने येणार आहे, ती इकाव म्हणतो या. कारण काय माहित आहे का, लय होती जनावर हो. कसं आहे, मापाक 2-4 असली ती ठेवत गेल्यामुळं लय झाली ती. मग कमी केलेलीच बरी आहे ती. बारकी ठेवलेली चांगली ती. रेड्या गाभण घालवून पुन्हा त्याच्या म्हशी गेलेल्या चांगल्या, रेड्या सांभाळायला चांगल्या. आता ही मोठी मस्त 4-5 म्हशी आहेत या, ते म्हणतो 1-2 कमी करावं त्या. पाठीमागच्या मसरासनी खायला गावते रेड्यासनी, रेड्या उपटून येते चांगल्या. लय म्हशी 8-9 म्हशी काही थोड्या झाल्या का सांगा बरं. त्याला मग कंटिन्यू बागायत लागतं. 4-5 एकर तर कंटिन्यू बागायत लागतं, तेव्हा ते जुळतंय बघा. ते कसं झालं, विकलंच नाही हो. विकलं नसल्यामुळं आतापर्यंत फक्त 1 रेडी विकली 14,000ला. ती पण लय ती फडकी खात होती म्हणून विकली. आणि 2 रेड्या पाहुण्याला दिल्या, एक आमच्या मावशीला आणि एक आमच्या त्या मावस साडूला. तेवढे 2 रेड्या दिल्या, तर अजिबात कोणाला विकलं नाही काय नाही. मग टोटल 3 बाहेर गेले आतापर्यंत आपल्या. ती 3 असते म्हणजे अजून लय झाल्या असत्या. पण एवढ्या म्हशीचा उपयोग नाही, त्याला माणसं पण तशी कठ्ठा लागते ती सांभाळणार. ही 4 आपल्या म्हशी चिकार झाल्या. बारक्याचं मोठं केलेलं चांगलं. मोठ्या म्हशीला आता का करायला तर आपलं हाय माळरान भाग, तुम्हाला सांगतो वैरण लागते भरपूर. कधी पाऊस पडतं कधी नाही, असली बॉम्ब हाया. बरोबर आहे का नाही सांगा. तर दोस्तांनो, तुमचं झालं का नाही जेवण पाणी नाश्ता? कोणाकोणाचा उपवास आहे सांगा, कोणी जेवण केलं ती पण सांगा. आणि 100% महादेवाला जाऊन या, उपवास धरा. सगळ्यांचं आयुष्य असंच निरोगदायी राहावं हीच महादेवाच्या वतीनं प्रार्थना करतो. आणि आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओत. आणि आपली रेडी झाली, सगळ्यांच्या आशीर्वादानं आपल्या नवीन मेंबर वाढला, आपल्या घरात रेडी झाली. कसा वाटला व्हिडिओ आम्हाला, आपले ती म्हैस रेडी कशी वाटली ती पण सांगा कमेंटमध्ये. भेटू पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय बाय.